आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सौ सीमाताई ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी गटनेते कार्यालयात पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहून मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ अर्पण करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ हे देखील शुभेच्छा देण्यासाठी होते। उपमहापौर विलास शिंदे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेते श्याम बडोदे, केशव पोरजे, नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेवक गुरमीत बग्गा, शाहू खैरे, योगेश गाडेकर, मुकेश शहाणे, किरण राजवाडे तसेच नगरसेविका सौ जागृती गांगुडे आणि उषाताई बेडकुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नगरसेवक निवृत्ती आरिंगळे, अजय बोरस्ते, बाळा निगळ, अधिकारी चित्रा तांदळे, प्रदीप चौधरी, लक्ष्मीकांत सताळकर, नितीन नेर, अजित निकत, हेमंत धात्रक, स्मिता झगडे, सुवर्णा दुसाने, उल्हास बोरसे, सीमा ताजणे, सरिता सोनवणे आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली। आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सौ सीमाताई ठाकरे प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आज नाशिक महानगरपालिकेत गटनेत्याच्या कॅबिनची आज इथे उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनाला सर्व मान्यवर येऊन गेले शुभेच्छा द्यायला, त्यांना पण माझा खूप खूप आभार आहे। या कॅबिनचं आज उद्घाटन झाले, सगळ्यांनी आपल्या समस्या घेऊन येथे यावं। नगरसेवकांसाठी बसायला पण एक कॅबिन केलेली आहे आणि काही पण समस्या असतील त्यांनी बेझिझक आपल्या समस्या इथे सांगाव्यात। जे काही कामं असतील, काही समस्या असतील त्यांनी इथे येऊन आपल्या समस्या सांगावं। या समस्या सोडायला मी इथे कॅबिनमध्ये आहेच। या ठिकाणी सर्व मान्यवर येऊन गेले, त्यांचे पण खूप आभार, खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।